शिवजयंती उत्सव समिती, वस्तू व सेवा कर विभाग माझगाव तसेच वन विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण संपन्न। शिवजयंती उत्सव समिती, वस्तू व सेवा कर विभाग तसेच ठाणे वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध अशा महाराष्ट्रातील पहिल्या शिवमंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। सदर वृक्षारोपण कार्यक्रमास वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त उमेश जाधव तसेच पडघा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश रसाळ, वनपाल मंगेश शिंदे तसेच त्यांचे कर्मचारी उपस्थित होते। यावेळेस बोलताना उमेश जाधव यांनी सांगितले की आमचे गेल्या अनेक वर्ष आम्ही वृक्षारोपण करत असून आज महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर मराडेपाडा येथे आम्हाला वृक्षारोपण करण्यास मिळाल्याने आमचे सर्व सहकारी अतिशय आनंदी आहेत। त्याचबरोबर पडघा परिक्षेत्राचे वनाधिकारी रमेश रसाळ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। तर यामागचा उद्देश काय आहे? आज शनिवार दिनांक 5 जुलै 2025 रोजी वन परिक्षेत्र पडगामध्ये शिवजयंती उत्सव समिती जीएसटी विभाग मुंबई यांच्या वतीने अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे वृक्षारोपणाचा एक उत्स्फूर्तपणे प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता आणि ह्या कार्यक्रमामध्ये वन विभागाचा देखील त्यांनी सहभाग घेतला। त्याबद्दल मी संपूर्ण शिवजयंती उत्सव समितीचा आभार व्यक्त करतो आणि इतकं चांगलं जे वृक्ष लागवडीचं कार्य आहे त्या कार्याला आपला जो हातभार लागतोय आणि आमच्या मदतीने तुम्ही करत आहात ते अभिमानास्पद आहे। एक उल्लेखनीय गोष्ट सांगतो की आपण जे ठिकाण निवडलेले आहे ते शिवाजी महाराजांबद्दल म्हणजे काही बोलण्याची गरज नाही, तर शिवाजी महाराजांचं जे काही कार्य आहे आणि आज तुम्ही अशा ठिकाणी त्याची निवड केलेली आहे तर मी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी उमेश जाधव, राज्यकर उपायुक्त जीएसटी डिपार्टमेंट महाराष्ट्र आणि या शिवजयंती उत्सव समितीचा कार्याध्यक्ष। आम्ही या शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी म्हणजे गेली जवळजवळ 25 ते 30 वर्ष आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवत आहोत। तर जसं आता रसाळ साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराजांनी त्या काळात सुद्धा वृक्षारोपणाचं आणि वृक्ष जतन करण्याचं महत्त्व सांगितलं होतं आणि सध्याच्या काळात सुद्धा त्याची फारच गरज आहे। तर त्या दृष्टीने आमचा काही सामाजिक हातभार लागावा यासाठी या समितीमार्फत आमचा हा उपक्रम दरवर्षी केला जातो आणि मला अभिमानाने सांगावं वाटतं की 2000 साली आम्हाला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार सुद्धा याबाबत मिळालेला होता। तर आज तागायत समितीच्या माध्यमातून जवळजवळ हजारो झाडं लावली गेली आहेत आणि समितीचा याबाबतीतही कटाक्ष असतो की ही लावलेली झाडं जगली पाहिजेत आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही जेव्हा इथे वृक्षारोपण करतो तेव्हा तिथल्या स्थानिकांकडनं या मदतीने आम्ही हे कसे जगतील आणि कशी वाढतील याबाबत सुद्धा आम्ही दक्ष असतो। तर आम्हाला या कार्यक्रमासाठी रसाळ साहेब, शिंदे साहेब आणि पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे जे सहकार्य मिळालं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत। पडघा समितीचे, पडघा नगर परिषदेचे सुद्धा आम्ही फार आभारी आहोत की त्यांनी आम्हाला या महाराजांच्या मंदिराच्या पवित्र ठिकाणी आम्हाला वृक्षारोपण करण्याची संधी दिली। आम्ही खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहोत आणि आमच्याकडनं असा सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवला जाईल याबद्दल आम्ही तुम्हाला खात्री देतो की महाराष्ट्र जिथे तिथे शक्य आहे तिथे तिथे आम्ही असं वृक्षारोपण करू।